अमरावतीतील विविध संघटनांकडून लव्ह जिहाद विरोधी कायदा हिवाळी अधिवेशनात लागू करण्याची मागणी घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकरिता अमरावतीतील धर्मप्रेमींनी निवेदन सादर केले आहेत। अमरावतीत शुक्रवारी विविध हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत राज्य सरकारकडे लव्ह जिहाद विरोधी कठोर कायदा लागू करण्याची मागणी केली आहे। या संदर्भात जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले। संघटनांच्या मते लव्ह जिहाद हा केवळ वैयक्तिक गुन्हा नसून एक संघटित, नियोजनबद्ध आणि वैचारिक कट असल्याचे ते म्हणतात। नमस्कार, मी पंकज बारबुदे, मानवाधिकार तालुका अमरावती। आज आम्ही सर्वजण जे वेगवेगळे ग्रुप इथे आलेले आहे त्या अनुषंगाने लव्ह जिहाद हा एक फार मोठा भयंकर एक प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे आणि दिवसेंदिवस एका दिवशी कितीतरी भारतामध्ये अनेक घटना घडतात आणि आपलं जे सरकार आहे हे सरकार बाकी इतर गोष्टीवर प्रामुख्याने लक्ष देतं, पण ज्या गोष्टीवर त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे वारंवार घटना होऊन सुद्धा त्यावर दुर्लक्ष करत येत आहे। बाबासाहेबांनी जो संविधानाचा जो मेन पाया भारतामध्ये तो रोवलेला आहे त्याचा महत्त्व कमी होत आहे आणि लोकशाहीला कलंक लागत आहे आणि खोट्या नावावर बिझनेससुद्धा त्यांचे चालून राहिलेले आहे। खोटं नाव सांगून मुलीला दिशाभूल करण्याची ते त्यांचे कट आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एक भारताची आणि हिंदू समाजाची खूप मोठी हानी इथं होताना दिसते आहे आणि आपल्या सगळ्यांना, सगळ्या जनतेला, सगळ्या प्रामुख्याने सगळ्या कार्यकर्त्यांना आज एकजूट होऊन या लव्ह जिहादचा कायदा हा झालाच पाहिजे। दुबईसारखा कायदा झाला पाहिजे, असा कायदा झाला पाहिजे कठोर की पुन्हा त्या कोण्या व्यक्तीने याच्यावर हिंमत केली नाही पाहिजे, असं प्रामुख्याने आज या सरकारला मी सांगण्याचा प्रयत्न करतो। आणि आमच्या सर्व बांधवांनी वेगवेगळ्या ज्या क्षेत्रातले जे प्रामुख्याने आलेले आहे त्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी प्रामुख्याने त्यांनीसुद्धा आम्हाला आश्वासन दिलं की तुमचं आम्ही लवकरात लवकर हिवाळी अधिवेशनाने मुख्यमंत्र्यापर्यंत हे पोहोचू। जर त्यांनी पोहोचलं तर ठीक आणि त्यांनी तर याच्यावर विचार केला तर ठीक, नाही आम्ही याच्यावर जर झालं नाही तर आम्ही सर्व म्हणून एक कठोर पाऊल उचलण्याचा आम्ही प्रयत्न करू, एवढंच सांगतो आणि थांबतो। जय श्रीराम, जय हिंद। यात खोटी ओळख, प्रेमजाळे, विवाहानंतर धर्मांतरण, लैंगिक शोषण, मानव तस्करी आणि दहशतवादी वापरापर्यंत गंभीर गुन्हे होत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आलाय। हिंदू जनजागृती समितीने गणेशोत्सव व नवरात्र काळात मोठे स्वाक्षरी अभियान राबविले। या मोहिमेत 3000 पेक्षा जास्त नागरिकांनी कायद्याच्या समर्थनार्थ स्वाक्षऱ्या केल्या असून त्या निवेदनासोबत पाठविण्यात आल्या। यावेळी रणरागिणी शाखेच्या आणि अनेक संघटनांचे पदाधिकारी, त्यासोबतच विविध संस्थांचे प्रतिनिधी, बजरंग दल, RSS, मानवाधिकार संघटना, सुराज्य अभियान, सनातन संस्था आणि गळगळेश्वर मंदिराचे पदाधिकारीही यात सहभागी झाले होते। नमस्कार, मी सौ वृंदाजे मुक्तेवार। लव्ह जिहाद विरोधी कायदा आपल्या महाराष्ट्रात लागू करण्यात यावा या गंभीर विषयाच्या बाबतीत आज आम्ही सर्व संस्थेच्या, हिंदू जनजागृती समिती आणि सर्व हिंदुत्ववादी संघटना याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सगळ्या महिला, आमच्यासोबत असलेले आमचे सगळे बंधू यांच्यासहित आज आम्ही इथे आलेलो आहे की लव्ह जिहाद विरोधी कायदा हा महाराष्ट्रात देखील लागू करण्यात यावा। जसा उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये लव्ह जिहाद विरोधी कायदा लागू करण्यात आलेला आहे, खऱ्या अर्थाने आपल्या महाराष्ट्रात देखील याची नितांत गरज आहे। आता आपण बघतच आहे कित्येक प्रकरणं लव्ह जिहाद विरोधामध्ये आपल्या हिंदू मुलींसोबत घडत आहेत। श्रद्धा वालकरचं प्रकरण आपल्याला माहीत आहे, मुंबईतले तनुश्री शर्माचं प्रकरण आपल्याला माहिती आहे, रश्मी चांदेकर हिचं प्रकरण आपल्याला माहिती आहे। अशा प्रकरणामध्ये मुली कुठेतरी भरकटत चाललेल्या आहेत। तर कठोर कायदा, कारण की आपल्या महाराष्ट्रात देखील 16 लाख महिला बेपत्ता मुली बेपत्ता झालेल्या आहेत। तर खऱ्या अर्थाने मुली गेलेल्या कुठे आहे, त्यांना कुठल्या षडयंत्रामध्ये, कुठल्या याच्यामध्ये त्यांना फसवणूक करून त्यांची निर्गुणपणे, म्हणजे त्यांना कशा पद्धतीने त्यांना वाट दाखवून त्यांचा हा जो लव्ह जिहाद सुरू आहे, खऱ्या अर्थाने आपलं धर्मांतरण जे सुरू आहे, लव्ह जिहाद सुरू आहे, तर कुठेतरी आपल्या हिंदू संस्कृतीवर, आपल्या हिंदू धर्मावर एका प्रकारे हा आघात होत आहे। तर आम्हाला सरकारला, महाराष्ट्र सरकारला, यांना सगळ्यांना, राष्ट्रव्यापी सगळ्यांना आम्हाला हे सांगण्याचं आहे की लव्ह जिहाद विरोधी कायदा हा तात्काळ महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात यावा आणि हीच आजच्या महिलांचा आवाज आहे। तर आपण सर्वजण आमच्यासोबत निडरतेने हा कायदा लागू करून आपल्याला आपल्या मुलींना सुरक्षितता द्यायची आहे। आपल्या ज्या मुली बेपत्ता झालेल्या आहे, खऱ्या अर्थाने त्यांचा शोध घेणं ही गरज आहे आणि आपल्याला यासाठी पाऊल उचलणं गरजेचं आहे। तर लव्ह जिहाद विरोधी कायदा तात्काळ लागू करण्यात यावा ही विनंती। हा फक्त मुद्दा लव्ह जिहादचाच आहे की बाकी पण आहे? कारण का हिंदू लोक पण आजकाल तुम्हाला माहीत आहे की आता काही दिवसा अगोदरच बलात्कार झालेला आहे 6 वर्ष 3 वर्षाच्या मुलींवर। तर लव्ह जिहादवरच आहे की दुसरा पण काही मुद्दा घेऊन तुम्ही इलेक्शनमध्ये, म्हणजे तुमचं जे पण आता आहे नागपूरला अधिवेशन, त्यामध्ये तुम्ही प्रस्ताव मांडणार आहे? हा मुद्दा फक्त लव्ह जिहादच आहे?
हां, निश्चितच आम्ही मुद्दा मांडणारच आहे, कारण की आज आपण बघत आहे की 3 वर्षांच्या मुलीवर देखील बलात्कार सारखे प्रकार ज्या काही घटना मुलींसोबत होत आहे, तर लव जिहाद म्हणजे आजचा आमचा जो विषय आहे तो लव जिहाद विरोधी कायद्यावर आहे, की जेणेकरून धर्मांतरण आणि या सगळ्या गोष्टी, कारण की आपण बघतोच आहे की सर्रास पब हे त्याच्यातून या माध्यमातून या सगळ्या गोष्टी चालत आहे. आणि ज्या प्रकारे 3 वर्षाच्या मुलीवर आता ही मानसिकता कुठेतरी आपल्यालाही काही गोष्टी आपल्या इथल्या लोकांना देखील सांगणं तितकंच गरजेचं आहे. पण मुद्दा जर हा लव जिहादचा आहे, तर कुठेतरी धर्मांतरण करून त्या पद्धतीने फसवणं, तर या दोन्ही मुद्द्यावर आम्ही निश्चितच मांडणी मांडणारच आहे. निवेदनातील प्रमुख मागण्या आहेत की उत्तर प्रदेश व राजस्थान प्रमाणे कठोर आजामीनपत्र आणि आजन्म कारावासाची तरतूद असलेला लव जिहाद विरोधी कायदा लागू करावा. विशेष पोलीस शाखा स्थापन करून या प्रकरणांची स्वतंत्र नोंदणी करावी. विदेशी निधी, बँक व्यवहार, तस्करी व संभाव्य दहशतवादी वापरांची तपासणी करावी. जबरदस्ती धर्मांतरणास प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्ती व संस्थांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी. अमरावतीतील नागरिकांच्या या मागणीवर सरकार हिवाळी अधिवेशनात कोणती भूमिका घेते याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे. नमस्कार, मी सौ अर्चना मावळे. आज जे इथे आम्ही जमलो आहोत कलेक्टर ऑफिसला, तर आम्ही सगळ्या महिला रणरागिणी शाखेकडनं आलेलो आहोत. आणि सतत ज्या होणाऱ्या घटना आहेत, तर ह्या लव जिहाद विरोधी जो कायदा व्हावा, सतत 3 वर्षापासनं आंदोलनं होत आहेत, सगळ्यांना निवेदनं देत आहोत. आणि सर्व प्रकारच्या जे हिंदू सकल भगिनी आहेत, त्या सगळ्या भगिनी एकत्र येऊन हे कायदा व्हावा यासाठी विरोध करत आहेत. तर या हिवाळी अधिवेशनात हा कायदा व्हावा अशी आमच्या रणरागिणी शाखेच्या वतीने आम्ही समस्त हिंदूगण आम्ही अशी हे करतो की हा कायदा व्हावा म्हणून.